रत्नागिरीतून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे। महायुतीचे आमदार जयकुमार गोरे हे शेर असून त्यांचा नाद कोल्ह्या कुत्र्यांनी करू नये असा टोला त्यांनी लगावलाय। तर संजय राऊतांचं तोंड म्हणजे गटारगंगा असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना खोत म्हणाले, ठाकरे महाविकास आघाडीच्या लबाड कोल्ह्यांच्या नादाला लागले। काँग्रेस राष्ट्रवादीच्या अलिबाबाच्या गुहेत हिस्सा मिळवायच्या नादात त्यांनी धनुष्यबाण स्वतःच्या छातीत मारून घेतला। तसंच कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसून वंचित लाडक्या बहिणींना लाभ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। जयकुमार गोरे हे लोकमतातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। त्यांनी सलग निवडणुका विधानसभेच्या अनेक जिंकलेल्या आहेत आणि तो एक बहुजन समाजातला चेहरा आहे, दुष्काळ भागातला चेहरा आहे, तळातून आलेलं ते नेतृत्व आहे। आणि मला वाटतं की जो शेर असतो त्याच्या नाद हा कोल्या कुत्र्याने कधीही करायचा नसतो। संजय राऊत यांचं तोंड म्हणजे गटारगंगा आहे, त्याच्यामध्ये कधी शुद्ध पाणी मिळेल हे कुणी कधी अपेक्षा ठेवू नये। पण जयकुमार गोरे अकेला वाघ सगळ्यांना भिडायला काफी आहे असं म्हटलं तर वावगं ठरेल। काय धनुष्यबाण उद्धव ठाकरेंच्याकडेच होता, पण तिने तो छतीत मारून घेतला पुढं मारायच्या ऐवजी। ते महाविकास आघाडीच्या लबाड कोल्यांच्या नादाला लागले, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही अलिबाबाची गुहा आहे। उद्धव साहेबांना वाटलं त्या गुह्यात गेलं तर आपल्याला चांगला हिस्सा मिळेल, त्यामुळे तिने तो बाण उलटा धरला आणि राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं त्यांच्या छातीत दाबला, त्यामुळे तो त्यांचाच होता पण छातीत गेलाय।